काय समजतो काय स्वतःला? म्हणे मस्त बसून मॅच बघू. बायको एवढी छान तयार होऊन आली, पण नाही, त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही त्याचं. सारखी मॅच 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 आणि मॅच. एवढं काय ठेवलं त्या मॅच मध्ये काय नाही. मला हेच कळत नाही, त्या मॅचचा शोध कोणी लावला आणि का लावला असेल. शी, एवढी छान रोमॅन्टिक सकाळ होती. आई नाही, बाबा नाही, कोणीच नाही. पण नाही, सगळा वेळ वाया घालवला. आता बघ तुझा दिवस कसा खराब करते मी ते. माझ्याकडे अजिबात लक्षच नाही, काहीच करून देणार नाही. पोहे पण नाही आणि काहीच नाही. पण नाही, सुधरत नाही कधीच. काहीच करत नाही माझ्यासाठी. किती दिवस झाला बाहेर सुद्धा नाही घेऊन गेला. काही नाहीच आहे त्याला माझं. काहीच वाटत नाही. बोलणारच नाही आता दिवसभर. मग बस एकटाच बघत मॅच. किती प्रेमाने उठवायला गेले होते मी सकाळी सकाळी. वाटलं नव्हतं पण असा वागेल माझ्याशी म्हणून. काय तर म्हणे आजच्या दिवसाचं प्लॅनिंग केलंय. हे प्लॅनिंग स्वतःपुरतं. सगळा दिवस वाया घालवलाय माझा. तुझा बघ दिवस कसा खराब करते मी आज ते. मला नाही आवडत मॅच बघायला. आणि का स्वतःबरोबर माझा वेळ वाया घालवायचा? घेऊन गेला असता कुठे फिरायला तर. नाही, फक्त स्वतःपुरता विचार करणार. सगळे पुरुष सारखे असतात. शी, काहीच करून देणार नाही आता. ना पोहे, ना कांदा भजी, ना काही. बस उपाशी दिवसभर. अगं हळू चहा सांडेल की, म्हणजे चटका वगैरे लागेल तुला. चहा सांडेल याची आधी काळजी आहे तुला. आणि बरोबर आहे, बायकोकडे लक्ष द्यायला वेळ कुठे? तुझी मॅच तुला सोडेल तेव्हा ना. अगं असं नाही आहे. आता बघ, तुझी काळजी आहे म्हणूनच आज सुट्टी असूनही घरी थांबलोय की नाही मी. घरी थांबलायस पण माझ्यासाठी नाही, काही मॅच साठी फक्त. नाही, मॅचचं काय. हे बघ, मॅच बघायची असती तर मी मित्रांबरोबर नसतो का बघू शकलो. मला माझ्या लाडक्या बायकोसोबत मॅच बघायची आहे की नाही. मी रोमॅन्टिक अभि या शब्दाचा ना अर्थ सुद्धा विसरलास. तसं नाहीये ग सोना. आज मी का घरी थांबलो माहितीये का? म्हटलं मॅच तर बघणं होईलच, पण मला माझ्या लाडक्या बायकोसोबत मॅच बघायची होती. म्हणजे आपल्या गप्पा सुद्धा होतील ना काहीतरी. मॅच आणि मी बघ तूच. ए सोना, भजी करतेस ना? अभि तू प्लीज. सरका वहिनी सरका लवकर, मॅच सुरू होते. अरे अबे 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 ये काय हाल आहे? काय ठीकठाक आहे. एवढे पैसे देऊन खेळता नाहीत का यांना? जाऊ दे. बरं झालं तू फोन केलास. पण काही म्हणा भ्या, कॉलेज बुडून मॅच पाहायची मजा काही आवरच. म्हणूनच बोलून घेतलं तुला. अच्छा, म्हणजे दोघांचं मिळून गुळपीठ होतं तर. चहा? ओ वहिनी, माझ्यासाठी एक कप चहा करा प्लीज. हो आणते.
रे आता वहिनींची विकेट का गेली? कोणाच ठाऊक. सकाळपर्यंत तर ठीक होती, आता एकदम बिनसून काय विकेटच गेली. याला ना खेळता नाही येत, दरवेळेस असं काय मारतो रे. अरे हे माती करायची सवयच लागली. आपण जायचं का खेळायला? मी खेळलो असतो. तर मी उत्तम खेळलो असतो. अक्कल नाही काय 50 रन. बरं ह्याच्यावरच सगळ्यात जास्त नाही याच्याचमुळे हारणार मी तुला सांगतो. बाबू अकला नाही तरी कोणाला. त्याच्यापेक्षा टॉस हरलेला परवडला असतं. बोमला. हो ना ग, खरंच खूप वैतागली आम्ही. अशी कशी वागतात ग ही मुलं? सतत फक्त मॅच मॅच आणि मॅच, दुसरं काही सुचत नाही यांना. असं आहे का शमी? ही मुलांना अशी नुसती सांगून ऐकणार नाहीये. लगता है अब हमें कुछ करना पडेगा. आता मी काय सांगते ते नीट ऐक. सचिन आहे रे तो. अरे सचिन म्हणल्यानंतर काय ग्राउंड मध्ये बॉल थांबतच नाही. कसा मारलाय बघ ना त्याने. कठीण आहे रे सचिन. आता असाच खेळत राहा रे बाबा. करेक्ट. अगं काय मी पण, हे मला कसं नाही सुचलं. खरंच ग्रेट आहेस तू आशुदी. बरं आता तू पटकन ये, म्हणजे आपण बुजी राहूया सगळ्यांची. मी वाट बघते, लवकर ये. आता कोण कड म्हणलंय? चंद्या दार उघड. मी हलतोय आता. दार उघड ना, बेल वाजते. नाही अबे तू उघड. चंद्या दार उघड. मी उघडणार नाही. मी इथून उठलो तर सचिन आउट होईल. जा. तू मुळातच हात घालतो. हे सचिन बॅटिंग करताना ना सगळ्या बेल बंद केल्या पाहिजे. अरे हाय. हाय. तू आता इथे? हो मला शमीला भेटायचं होतं. अच्छा अच्छा अच्छा. हाय आशुदी, आलीस तू? काय नाही, मीच सांगितलं होतं तिला यायला. आमचं जरा स्पेशल काम आहे. बरं बरं मी मॅच पाहतो, तुम्ही गप्पा मारा. काय झालं? काय नाही आहे. अभ्या ते काय प्रकरण? जाऊ दे ना, असून असून काय मोठं काम असणार आहे. चंद्या काही म्हण, आशू आल्यानं शमिकाचा मूड तरी जरा बरा झालाय नाही का? जरा फ्रेश झाल्यासारखी वाटते. बरा झालाय पण सर ही वादळापूर्वीची शांतता न निघो म्हणजे बरं मिळवलं. सचिन तुम्ही ना मस्त मॅच एन्जॉय करा. आम्ही तुमच्यासाठी गरम गरम भाजी करून येतो. ये बात. आता मजा येणार. अरे मस्त, काही विषयच नाही. अरे भजी आम्हालाही द्या ना, आम्ही कधीची वाट बघतोय. अरे हो नक्कीच देणार ना. काय आरोग्याला चांगली आहे ती भजी, कडुनिंबाच्या पानाची. चंदू हा ना. घे ना चंदू. नाही माझं पोट भरलंय, तूच का मॅच पाहतो. नाही मी काय म्हणतो, तुम्हाला खाताना बघूनच आमचं पोट भरतंय. खरं. खा खा. असू दे नाही का? राहिलं. एक मिनिट हा. हॅलो. ओ माधवी. हा एक मिनिट. शमी माधवी, एक मिनिट, तुझी स्कूल फ्रेंड. हॅलो माधवी. अगं अगं काय शहाणे, किती दिवसांनी फोन करतेस तू? कुठे आहेस आणि काय करतेस काय सध्या? ओ अच्छा अच्छा अच्छा. नाही नाही काय नाही, आम्ही मजेत होतो, मी आणि आशुदी.
अगं मग कळवायचं ना मला. अगं हो, मी आणि आशुदी बरोबर आहोत. तुला बोलायचं का आशुदीशी? हा, एक मिनिट मी स्पीकरवर टाकते फोन. कशी आहेस ग? मजेत. तू कशी आहे? हो हो, आम्ही मजेत आहे. मी लग्न करतेय. अच्छा, काय सांगतेस? खरंच? हो, नाही काय आहे, लग्न करतेस ही चांगली गोष्ट आहे, पण जरा नीट विचार करून करा. म्हणजे कसं आहे, लग्न ही खूप अवघड गोष्ट आहे. काळजी करणारा चांगला नवरा मिळाला तर नशीब समजायचं, नाहीतर सुट्टीच्या दिवशी फक्त मॅच बघत बसणारा नवरा मिळाला ना तर फुकट गेलं समजायचं सगळं. नाही, मी विचारलं नाही ग नीट, पण तू तरी नीट विचारून घ्या एवढंच म्हणायचं तुम्हाला. ठीक आहे ना? बरं बरं बरं, एक मिनिट. अभिजित पेंडसे, प्रकरण काय लक्षात येते ना तुमच्या? चांगलंच लक्षात येतं. गुड. मॅच बघा. शमी, टाइम फॉर प्लॅन बी. ए शमी, मला खूप बोर होतंय ग. आपण शॉपिंगला जाऊया का? ग्रेट, गुड आयडिया. चल. अगं पण माझ्याकडे पैसे नाहीयेत ग, आणि माझे कार्ड्स पण फुल झालेत. अरे मग काळजी काय करायची त्यात? आमच्या अभिला रेडिओ ऑफिसकडनं एक कार्ड मिळालंय, क्रेडिट कार्ड. मला वाटतं आजपर्यंत ते आपण यूज नाही केलं, हो ना अभि? ग्रेट, मग आपण त्याचं उद्घाटन करूया आज. चल. पण शमी, मी कालच लिस्ट केलेली. तुला तर माहिती ना माझी शॉपिंग. लिपस्टिक, ज्वेलरी, परफ्युम्स, यु नो. सोड ना. किती खर्च येईल? जास्तीत जास्त 30,000. हा, आमच्या क्रेडिट कार्डचं लिमिट आहे मला वाटतं 50,000. ठीक आहे, आपण यू खर्च करू शकतो ग. चल चल चल. बस ना. मी काय म्हणतो, ते बाकी सगळं ठीक आहे तुमचं प्लॅनचं, पण थोडे जास्त खर्च नाही होते का? एवढा खर्च करायचा नाही, हेच ना? काय ना अभि, तू दिवसभर मॅच बघून चांगला वेळ खर्च करू शकतो, आणि मी शॉपिंगला सुद्धा जाऊ शकत नाही. ठीक आहे, मला जायचंच नाही शॉपिंगला. नाही, हे घे तुझं काय. अगं नाहीच जायचंय मला. नाही, माझ्या म्हणण्यात अभे मी बेट लावतो. हा, बहिणीचा काहीतरी प्लॅन आहे. हसू नको. हा, इज्जत आहे आपली. नाही रे, असं काही नाही. आणि छंद ती गमतीतही चिडलेली मला नाही सहन होत. मी आलोच जरा. अडकला अभ्या, अडकला. आता काय मॅच बघून उपयोग आहे? आपण एक काम करू, आपणही त्यांना जरा प्रायव्हसी देऊ. फायनली कळलं तुला सगळं. हं? चल. शमी, 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 मी बिझी आहे. मला वाटलं नव्हतं माझी बायको एवढी स्मार्ट असेल, जिला पुस्तकं उलटी सुद्धा वाचता येतात.
ए शमी, सॉरी ना. सॉरी. आता फक्त आणि फक्त तुझाच विचार सगळ्यात आधी. नक्की? नक्की, प्रॉमिस. ठीक आहे. मग आता मला सांग, आपण घरातच थांबायचंय की बाहेर जायचंय? म्हणजे काहीतरी वेगळा प्लॅन करायचा. आता काहीतरी वेगळा प्लॅन करायचा म्हटल्यावर अभि, नाही जाणार आहे, पण फक्त मी. तू इथेच थांब. म्हणजे काय ते तुला कळेलच. इथेच थांब. मी बोलेपर्यंत बाहेर नाही यायचं. ओके? आलोच. आता काय करणार आहे हा नेमकं? अरे अरे एक अभि, अरे अभि हे बघ, तू मला सांगणारच का आपण कुठे चाललो होते? 2 मिनिटं थांबशील का? पण सांग ना. एक मिनिट. बस. काय? अरे कॅन्डल लाईट लंच हे सगळं मी केलंय तुझ्यासाठी. समोसे, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स मी केलेत. ठीक आहे, लंच नाही पण कॅन्डल लाईट स्नॅक्स. हॅपी? अजून एक. अरे अभि, ही माझी फेवरेट मूवी आहे. तुला माहितीये, आतापर्यंत 20 वेळा पाहिली मी आणि अजून 20 वेळा बघू शकते. म्हणूनच खास प्लॅन केला. थँक्यू. अगं सुनंदा भेटली रस्त्यात. हो, अभिबद्दल विचारत होती. गावाला गेली होती अगं, तिच्या घराचं काहीतरी काम निघालं म्हणून. अच्छा. अभि, शमिका, अरे कोणीतरी फोन घ्या. मी घेते फोन. कुठे गेला होता? हॅलो विभाताई, मी संध्या बोलते. कशात? मी बरी आहे. तुम्ही कशात संध्याताई? मी मस्त मजेत. सॉरी, म्हणजे खूप उशिरा तर नाही ना मी फोन केलाय? नाही अहो, आमच्याकडे ना खूप उशिरापर्यंत जाग असते. अजून जेवण पण झाली नाहीत आमची. काय सांगू तुम्हाला विभाताई, शमीची इतकी आठवण आली ना आत्ता मला. ऍक्च्युली आमच्या कुकनी ना, शमीला आवडतं ना ते सगळे पदार्थ बनवलेत. मला राहवलंच नाही. ऍक्च्युली मला ना शमी आणि अभि आहेत का तिकडे? हो आहे. देऊ का फोन? नाही नाही, म्हणजे फक्त तुम्ही यांना सांगा की पटकन जसे असेल तसे निघा आणि इथे घरी यायला डिनरसाठी. आम्ही वाट बघतोय. ओके, प्लीज जरा लवकर पाठवा. हा, ओके, फोन ठेवते आम्ही. बाय. हा. काय झालं आई? कुणाचा होता फोन? तुझ्या आईचा होता फोन. ममाचा? काय म्हणाली ममा? तुम्हाला दोघांना जेवायला बोलवलंय आता.
जेवायला आणि आत्ता? अहो पण आता कसं शक्य आहे? म्हणजे आपल्या घरी जेवण तयार आहे ना, आणि तुम्ही त्यांना सांगायचं ना की आता नाही जमणार, तुम्ही आधी कळवायला हवं होतं ना. हा, आणि आता ऐन वेळेस जरा नाहीच ना जमणार. हे बघा, माझं जरा ऐका. त्यांनी एवढ्या प्रेमाने आणि आग्रहाने बोलवलं ना, तर जाऊन या ना. त्यांचा हिरमोड नको व्हायला. जाऊन या ना. आई अहो पण जेवण. ठीक आहे ना. आणि स्वयंपाकाचं काय, उद्या खाऊया ना आपण ते. जा, खरंच जा. पटकन कपडे बदला आणि जा. आजी आतमध्ये तोपर्यंत निघा. जाऊन ये. बरं वाटेल त्यांना. आई नक्की काही प्रॉब्लेम नाही ना? नाही होणार, तुम्ही पटकन बाहेर जा. अगं पण एकदा आजीला कळलं ना तर परत कटकट होईल माहिती का? मी बघीन ना, मी बोलते ना त्यांच्याशी, समजावीन मी त्यांना. परत नाही तर शमिकाला बोलत बसते ते काय ना. नाही, जा. आई वाट बघत असेल, जा पटकन. आणि मजा करा, एन्जॉय करा, आनंदात राहा. असा चेहरा घेऊन नाही जायचं. असंच जा छान. सांगितलं ना मी. जा जा. कुठे चालला तेवढ्या रात्री? कुठे चालला? ते विभा, त्यांना उत्तर देऊ दे. मी त्यांच्याशी बोलतेय ना, त्यांना बोलू दे. आजी, आम्ही शमिकाच्या घरी जेवायला चाललोय. जा, नक्की जा. पण हे घर शेवटी तोंडाने नुसतं आपलं म्हणून चालत नाही ग. मनाने इथे असावं लागतं. सगळ्या सुखदुःखांबरोबर या घरचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. सासरचं नुकसान झालं तरी चालेल, माहेरचं होता कामा नये. असं चालत नाही ना शमिका? हं? आता एवढं घरी जेवण करून ठेवलंय, ते वाया जाणार याची समज नाही तुला? हं? ते कोणी खायचं? सासूबाई, तू गप्प बस, मला बोलू दे. आणि एवढ्या उशिरा घराबाहेर पडताय, घरातल्या मोठ्या माणसाला विचारावं असं वाटलं नाही की मला या घरात महत्वच नाहीये? सासूबाई, खरं म्हणजे ना, ते जात नव्हते, मीच आग्रह केला त्यांना जायचा. शमिकाच्या आईचा इतक्या आग्रहाने फोन आला होता, उगाच त्यांचा हिरमोड कशाला करायचा, म्हणून म्हटलं जाऊन या असं. हा, शमिकाच्या आईचा फोन आला आणि तिने पडत्या फळाची आज्ञा घेतली. आता तू सासरी आलीयस, इथल्या रीतीभाती शिकून घे. सासूबाई, तुम्ही रागावू नका ना. लवकर परत येतील ती, आणि असं पुन्हा होणार नाही, मी खात्री देते तुम्हाला. खरंच नाही होणार, पण आत्ता जाऊ द्या त्यांना. काय करायचं ते करा.